Hello students, 8th standard subject English 4.1 unit number 4.1. The name of the poem is The Wet. The Wet we have finished yesterday's video. In yesterday's video we have finished this poem. 4.1 The Wet कविता आपण पाहतोय. ही कविता आपल्याला शिकवून झालेली आहे. त्याच्या वर्कबुक त्याच्या वर्कशॉपवरती आज इंग्लिश वर्कशॉपवरती आपण आज चर्चा करणार आहोत. त्याचे प्रश्न समजून घेणार आहोत आणि उत्तरं याची तुम्हाला लिहिण्यासाठी सोपं होईल असं हे अंडरस्टँडिंग आपल्याला करून घ्यायचं आहे, समजून घ्यायचं आहे की प्रश्न कसे आहेत. पहा, इंग्लिश वर्कशॉप द वेटवरचे. बघा, पहिला प्रश्न समजून घेऊया की व्हॉट इज द क्वेश्चन. पहिला प्रश्न, write down the rhyme scheme of stanzas 1st to 3rd and the last 2 stanzas. How does it differ in the meaning in the remaining stanzas 4 to 7? बघा काय म्हटलं की राईट डाऊन द राईम स्कीम ऑफ स्टांजा 1st to 3rd. पहिल्या आणि म्हणजे पहिल्या ते तिसऱ्या स्टांजाची राईम स्कीम सांगायची आहे आणि शेवटच्या 2 स्टांजाची राईम स्कीम सांगायची आहे. आणि 4था ते 7वा जो स्टांजा आहे, 4 पासून 7 पर्यंतचे जे स्टांजा आहेत ते 1 ते 3 स्टांजापासून किंवा शेवटच्या 2 स्टांजापासून वेगळे कसे आहेत हे आपल्याला दाखवून द्यायचं आहे. म्हणजे याची राईम स्कीम जी आहे ती आपल्याला सांगायची आहे. म्हणजे पहिला ते तिसरा आणि शेवटचे 2 स्टांजा याची राईम स्कीम एकच आहे, पण स्टांजा नंबर 4, स्टांजा नंबर 5, स्टांजा नंबर 6 आणि स्टांजा नंबर 7 याची राईम स्कीम ही वेगळी आहे. त्याच्यामुळं पहिल्या 1 ते 3 आणि शेवटचे 2 स्टांजा आणि 4 ते 7 या स्टांजांमध्ये च्या रायमिंग स्कीममध्ये काय फरक आहे हे आपल्याला लिहायचं आहे. नेक्स्ट दुसरं बघूया प्रश्न, राईट एनी 5 इलनेसेस ऑफ द ॲनिमल्स इन द पोएम दॅट यू फाइंड मोस्ट अम्युझिंग ऑर लाफेबल. बघा, राईट एनी 5 इलनेसेस ऑफ ॲनिमल्स इन द पोएम. म्हणजे आता आपण बघितलं की या कवितेमध्ये भरपूर आजार सांगितलेले आहेत, इलनेसेस. आणि या आजारापैकी तुम्ही कोणतेही 5 आजार प्राण्यांचे ॲनिमल्सचे 5 आजार तुम्हाला या ठिकाणी सांगायचे आहेत. दॅट यू फाइंड मोस्ट अम्युझिंग अँड लाफेबल, की जे तुम्हाला हास्यास्पद वाटतात आणि मजेशीर गमतीशीर वाटतात असे 5 आजार किंवा 5 सवयी या प्राण्यांच्या आपल्याला ज्या सांगितले त्या पोएममध्ये आणि ज्या तुम्हाला विशेष आवडल्या किंवा तुम्हाला त्याचं हसू येतं की असं कसं ही सवय असू शकते. तर अशा 5 हास्यास्पद गोष्टी किंवा 4 मजेशीर गोष्टी, 5 मजेशीर गोष्टी ज्या आहेत तुम्हाला 5 मजेशीर गोष्टी तुम्हाला या ठिकाणी आजाराबद्दल किंवा त्यांच्या स्वभावाबद्दल, त्यांच्या सवयीबद्दल सांगायच्या आहेत. तर हा झाला प्रश्न दुसरा. आता प्रश्न तिसऱ्यावरती चर्चा करूयात. क्वेश्चन नंबर 3A, आउट ऑफ ऑल नेम्स ऑफ बर्ड्स अँड ॲनिमल्स गिवन इन द पोएम पिक आउट 4 नेम्स दॅट आर सिमिलर इन इंग्लिश ॲज वेल ॲज इन हिंदी, मराठी ऑर युअर मदर टंग. बघा काय सांगितलं की आउट ऑफ ऑल नेम्स ऑफ बर्ड्स, या ठिकाणी विविध पक्ष्यांची नावं आली, अँड ॲनिमल्स आणि प्राण्यांची पण उल्लेख झालेला आहे. गिवन इन द पोएम म्हणजे या कवितेमध्ये भरपूर पुष्कळ पक्ष्यांची आणि पुष्कळ प्राण्यांची नावांचा उल्लेख झालेला आहे. पिक आउट 4 नेम्स, आणि इतक्या नामामध्ये 4 असे नाम निवडा की जे दे आर सिमिलर, सारखे आहेत, इन इंग्लिश ॲज वेल ॲज इन हिंदी ऑर मराठी ऑर युअर मदर टंग, की जे हिंदी, मराठी किंवा तुमच्या मातृभाषेमध्ये या सारख्याच अर्थानं इंग्लिश आणि हिंदी किंवा इंग्लिश किंवा मराठी किंवा इंग्लिश किंवा तुम्ही जे काय भाषा वापरता त्या भाषेमध्ये आणि इंग्लिशमध्ये त्याचा एक
सिमिलर अर्थ असेल, एकच अर्थ असेल असे शब्द किंवा असे बर्ड्स किंवा ॲनिमल्स हे तुम्ही निवडायचे आहेत. प्रश्न समजला का? की हिंदी, इंग्रजी, मराठीमध्ये ज्या पक्ष्यांचा, प्राण्यांचा अर्थ सारखाच आहे अशा पक्ष्यांची नावं या ठिकाणी लिहायची आहेत. आउट ऑफ ऑल नेम्स ऑफ बर्ड्स अँड ॲनिमल्स गिवन इन द पोएम पिक आउट 4 नेम्स ऑफ दॅट सिमिलर इन इंग्लिश ॲज वेल ॲज इन हिंदी. म्हणजे अशी 4 शब्द तुम्हाला लिहायचे की ज्याचं हिंदीमध्ये आणि मराठी, इंग्रजीमध्ये आणि आपल्या मातृभाषामध्ये एकच अर्थाने ते आलेले आहेत. असे 5 शब्द आपल्याला लिहायचे आहेत. समजला का प्रश्न? आता पुढं बघूया. पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 3B. ट्रान्सलेट द नेम्स ऑफ झू ॲनिमल्स गिवन इन द पोएम इन टू युअर मदर टंग. बघा आता काय सांगितलं, अतिशय सोपा प्रश्न आहे. ट्रान्सलेट, भाषांतर करा. द नेम्स ऑफ झू ॲनिमल्स, की जे प्राणी संग्रहालयामध्ये ॲनिमल्स आहेत त्यांच्या नावाचं भाषांतर करा. गिवन इन द पोएम, की ज्यांचा उल्लेख ह्या कवितेमध्ये झालेला आहे. इन टू युअर मदर टंग, म्हणजे या कवितेमध्ये ज्या ज्या प्राण्यांचा उल्लेख झालेला आहे की जे प्राणी हे संग्रहालयामध्ये आहेत, तर या संग्रहालयातल्या प्राण्यांची नावं या ठिकाणी तुम्ही लिहायची आहेत. आता या ठिकाणी जागा सोडलेली आहे बघा, 8 वाक्य सोडलेली आहेत. त्या ठिकाणी तुम्ही तो भाग लिहायचा आहे. पुढचा प्रश्न बघूया. थिंक डीपली अँड राईट. इज द पोएट रिअली डिस्करेजिंग द यूथ फ्रॉम बिकमिंग वेट्स? एक्सप्लेन युअर रिस्पॉन्स. बघा आता थिंक डीपली अँड राईट, की खोलवर विचार करा आणि लिहा. इज द पोएट रिअली डिस्करेजिंग? खरंच इज द पोएट रिअली डिस्करेजिंग द यूथ फ्रॉम बिकमिंग वेट्स? बघा, थिंक डीपली अँड राईट, विचार करा आणि सांगा. इज द पोएट रिअली डिस्करेजिंग इफ द यूथ फ्रॉम बिकमिंग वेट्स? म्हणजे लेखक जे वेटरनरीचा अभ्यास करू इच्छितात, जे जनावरांचा आणि प्राण्यांचा आणि पक्ष्यांचा डॉक्टर होऊ इच्छितो, त्यांना नाउमेद करतो आहे का लेखक किंवा कवी? त्यांची प्रेरणा काढून घेतो आहे का, किंवा त्यांचं बळ काढून घेतो आहे का हे कविता लिहून? कारण मुलांनी त्यांनी सांगितलं की वेट वगैरे होण्यासाठी खूप अंदाज बांधायला लागतात, खूप अभ्यास करायला लागतो, कारण ते प्राणी पक्षी आपल्याला आपल्या आजाराबद्दल माहिती देऊ शकत नाहीत. त्याच्यामुळे त्यांच्या हालचालीवरूनच आपल्याला किंवा डॉक्टरला त्याचा अभ्यास करावा लागतो. आणि म्हणूनसाठी त्यांनी सांगितलं की तुमची प्रतिक्रिया काय आहे, एक्सप्लेन युअर रिस्पॉन्स. तर याही प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे बघा. फाइंड आउट फ्रॉम ए वेट ऑर फ्रॉम ए वेबसाईट what precautions does a vet have to take when he or she is called to treat wild or dangerous animals? बघा, मेक पॉईंट वाईज नोट्स ऑफ द सेम. आता पॉईंट वाईज नोट्स लिहायचे, आपल्याला मुख्य मुद्दे लिहायचे आहेत. या मुख्य मुद्द्यांना मुख्य मुद्द्यांच्या आधारे आपल्याला लिहायचं की फाइंड आउट फ्रॉम ए वेट ऑर फ्रॉम वेबसाईट, नेटवरून किंवा द वेट या वेबसाईटवरून तुम्हाला व्हॉट प्रिकॉशन्स डज ए वेट हॅव टू बी टेकन. म्हणजे पशुवैद्यकीय डॉक्टर झाल्यानंतर, पशुवैद्यकीय अधिकारी झाल्यानंतर त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे असं लेखकाला, असं कवीला म्हणायचं आहे. इफ when he or she is called to treat wild and dangerous animals, आणि जेव्हा ते असे हिंस्र पशूचा उपचार करण्यासाठी जातात किंवा डेंजरस धोकादायक प्राण्यांचा उपचार करण्यासाठी जातात, त्यावेळी त्यांची भावना कशी असेल तर हे तुम्हाला लिहायचं आहे. म्हणजे लक्षात आलं का? काय प्रश्न आहे की
हां, फाइंड आउट फ्रॉम अ वेट फॉर अ वेबसाईट, म्हणजे वेटमधून किंवा वेबसाईटमधून याबद्दलची माहिती तुम्ही जाणून घ्या की व्हॉट प्रिकॉशन्स डज अ वेट हॅव बी टेकन व्हेन ही ऑर इज सी कॉल टू ट्रीट वाईल्ड ॲनिमल्स, म्हणजे कोणती खबरदारी घेतली जाते जेव्हा अशा प्रकारचे डॉक्टर्स हे अशा प्रकारचे हिंस्र पशूंना, जंगली प्राण्यांना त्यांच्यावर उपचार करत असतात. अशावेळी कोणती पद्धत ते वापरतात, कशा प्रकारे ते काळजी घेत असतात. शी इज कॉल्ड टू ट्रीट वाईल्ड अँड डेंजरस ॲनिमल्स, आणि त्या ठिकाणी त्यांना म्हणजे ज्या डॉक्टर किंवा जी डॉक्टर, त्या डॉक्टर मुलगा असू शकतो, डॉक्टर मुलगी असू शकते, तर त्यांना ह्या प्राण्यांपासून वाचवण्यासाठी त्यांनी काय खबरदारी घेतलेली असते हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. मेक पॉईंट वाईज नोट्स ऑफ द सेम, आणि पॉईंट वाईज नोट्स आपल्याला या प्रश्नांच्या काढायचे आहेत. तर हा तुम्हाला सगळा स्वाध्याय जो आहे हा समजून सांगितलेला आहे, आणि या स्वाध्यायाबद्दल जर कोणाची अडचण असेल की सर मला कळालंच नाही अशार्थी, तर तुम्ही कधीही केव्हाही आपल्याला मला विचारू शकता, किंवा व्हॉट्सॲपवरती आपण तशी एक्सप्लेनेशन, स्पष्टीकरण पाठवू शकतो की जेणेकरून तुमच्यापर्यंत ते पोहोचेल. तर अशा पद्धतीनं द वेट ही कविता आपली पूर्ण झालेली आहे, आणि 4.2 आपण पुढच्या तासाला घेणार आहोत की पी.व्ही. सिंधू अँड आयकॉन ऑफ सक्सेस. तर या ठिकाणी आपण थांबूयात. हा दिलेली ॲक्टिव्हिटी, दिलेले सगळे प्रश्न सोडवायचे आहेत, आणि सोडून झालेले त्यानंतर त्याचा एक फोटो काढून आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्ही अपलोड करायचा, पाठवायचा आहे. तर या ठिकाणी थांबूया आपण. धन्यवाद.